श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्री वल्लभ. गुरुचरित्र. अध्याय 46. हिरप्पनी नावाच्या गावात कल्लेश्वर नामक एक शिवलिंग होते. ते मोठे जागृत देवस्थान होते. तेथे एक नरहरी नावाचा ब्राह्मण शिवलिंगाची पूजा अर्चा करीत असे. तो मोठा उत्तम कवी होता. तो रोज 5 कविता करीत असे. कल्लेश्वराशिवाय तो अन्य कोणाचीही स्तुती करीत नसे. तो शंकराचा अनन्य भक्त होता. सर्व लोक त्याला म्हणत, तू एवढा मोठा कवी आहेस, तुझी कीर्ती सगळीकडे पसरली आहे. श्री गुरूंना काव्य हा प्रकार खूप आवडतो. तू त्यांच्यासाठी काव्यरचना का करत नाही? तू त्यांची स्तुती वाक्य का करीत नाहीस? तेव्हा तो म्हणत असे, माझी जिव्हा कल्लेश्वराला अर्पण केलेली आहे. दुसरे अनेक देव आहेत, माणसेही आहेत, त्यांची स्तुती मी करणार नाही. असे बोलून तो शिवपूजेसाठी निघून गेला. पूजा करता करता त्याला अवचित ग्लानी आली. रोज शिवपूजा करून काव्य रचून पार्वतीपतीची स्तुती तो करीत असे. पण त्या दिवशी त्याला खूप झोप आली. तो देवळातच निजला. तो निजला असता त्याला एक स्वप्न पडले. त्यात त्याला दिसले की शिवलिंगावर श्री गुरु बसलेले आहेत आणि तो त्यांची पूजा करीत आहे. शिवलिंग दिसतच नव्हते, श्री गुरुच दिसत होते. पण ते त्याला विचारत होते, अरे, तुझी मनुष्यावर भक्ती नाही ना, मग तू माझी पूजा का करतोस? मग तो थोड्या वेळाने जागा झाला आणि विचार करू लागला आणि त्याला आश्चर्य वाटले. श्री गुरु हे शिव, तेच मनुष्य अवतार घेऊन आले आहेत. आपण उगीच त्यांची निंदा केली व त्यांना कमी लेखले. हेच सद्गुरू आहेत यात शंका नाही. त्यांची भेट घेतली पाहिजे असे मनाशी ठरवून तो लगेच श्री गुरूंच्या भेटीसाठी निघाला. तो श्री गुरूंच्या भेटीसाठी गेला. त्यांना पाहताच त्यांनी श्री गुरूंसमोर लोटांगण घेतले, त्यांचे चरण धरले व म्हणाला, महाराज, माझ्या मनावर अज्ञानाचे सावट चढले होते, त्यामुळे मी आपले खरे स्वरूप ओळखू शकलो नाही. तरी मला क्षमा करावी. परंतु आता तुम्ही साक्षात शंकर आहात याची मला खात्री पटली. तुमच्या दर्शनाने मी धन्य झालो आहे. माझी मनोकामना पूर्ण केलीत. जणू काही कल्लेश्वरच मला प्रसन्न झाला आहे असे मला वाटत आहे. तेव्हा हे जगद्गुरू, मजवर कृपा करा. तुम्हाला मी प्रथम स्वप्नात पाहिले आणि आता तुमच्या चरणाचे दर्शन झाले आहे. माझे अंतःकरण स्थिर झाले आहे. मला तुमच्या शिष्य वर्गात समाविष्ट करून घ्यावे. असे म्हणून नरहरीने षोडोपचार त्यांची पूजा करून मानसपूजेचे काव्यमय वर्णन केले. तेव्हा श्री गुरु तक्षणी म्हणाले, लोकांना मी स्वप्नात भेटलो तर खरा वाटतो. मी येथे प्रत्यक्ष असताना याने माझे स्वप्नातले रूप व पूजा उपचार आठवून त्यावरती कविता रचली. असे सांगून त्या कवीला दान म्हणून वस्त्रे दिले. माझ्या दृष्टीने कल्लेश्वर श्रेष्ठ आहे. तू त्याचीच पूजा नित्य सेवा कर. मी तेथेच आहे असे श्री गुरु म्हणाले. तेव्हा नरहरी म्हणाला, तुम्ही माझे कल्लेश्वर, तुम्हीच त्रिमूर्तीचे अवतार आहात. तुमचे पाय आता सोडायचे नाही असा मी निर्धार केला आहे. स्वामी, माझी प्रार्थना करून अशी स्वामींची त्याने प्रार्थना केली व म्हणाला, स्वामी, माझी प्रार्थना तुम्ही मान्य करा. व तो गाणगापुरातच श्री गुरूंच्या सेवेत राहिला. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अध्याय 46 संपूर्ण. श्री गुरूंच्या चरणी लीन व्हा. श्री गुरूंना शरण जा. गुरुचरित्राचे पारायण करत राहा. श्री स्वामी समर्थाच्या सानिध्यात राहा. स्वामी समर्थांची माळ जप करत राहा. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.